तशी घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना हरिजनासवे भेटी न हो अंग संग तुटी ऐसे आवडते मना देव पुरवावी वासना तुका म्हणे जिने भले संत संगष्टाने ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना समचरण सरोजं संगनीलाबुदानं जगन्निहितपाणि मण्डनं मन्दनानां तरुण तुलसीमाला कंदरं कंजे नेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि नमो विठ्ठला हृदय पांडुरंगा नमो रुक्मिणी विज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण सुंदांच्या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दासोदरा करा जोडी कोपथे काढी करा जोडी कोपथे काढी निजमन मुकुर सुधारी भरनवर वर विमल जसोदायक भरचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोहि हरहु क्लेश विकार राम रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्ये राम नाम वरानने नमो ज्ञान राजा नमो ज्ञान राजा निवृत्ती उद्धारा सुपाल देवा मोक्षाबाई नमो त्रिभुवन पावने नक्षत्रय जननी देवाकी
नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती सेवेला की सेवक झालो सेवेला की सेवक झालो सेवेला की सेवक झालो अहो स्वामी तुकया देवा यावरील करावी देव बसे चित्ती त्याची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा अभंग आहे. अभंग सगळ्यांच्या पाठांतरातला आहे. वारकरी संप्रदायामध्ये काही पहिलेपासून चालत आलेले काही नियम आहेत आणि सप्त्यामध्ये सुद्धा 3 दिवस कमीत कमी नियमात असले पाहिजे. असतातच सप्त्यातील पहिला दिवस भगवान परमात्म्याच्या स्वरूपाचं वर्णन केलं पाहिजे. आमच्याकडे जेवायला बसल्याच्या नंतर पत्तरवाळीत टाकणार ते जेवतात. तुमच्याकडे हा हा बरोबर आहे गुरुजी. आमच्या इथं पहिला दिवस होता ते भोगतो न घडी संचिता वाचून फाशी घ्यायची पाळी. हा एवढी चव घातली ह्या लोकांनी परमार्थाची. अरे तुम्हाला किती पाठ आहे याच्यापेक्षा तुम्ही कोण्या नियमानं चालत हे महत्वाचं आहे. आणि मागणी पर आज पहिला दिवस भगवान परमात्म्याच्या स्वरूपाचं वर्णन केलं पाहिजे. आणि आज गाता पूजा म्हणजे मागणी पर भगवान परमात्म्याकडे एवढंच मागणी मागितलं पाहिजे. ज्याचं लग्न नाही झालं पाहिजे त्याला लग्न झालं पाहिजे. देवा मला बायको दिलं पाहिजे असं देवाकडे मागणी मागलं पाहिजे. ज्याचं लग्न झाल्याच्या नंतर लेकर बाळ नाही दिले त्यानं म्हणलं पाहिजे देवा पुढच्या वर्षी पत्र अशी मागणी मागायची का? अजिबात नाही. जगद्गुरु तुकोबारायांचा आणि देवाचा दोघांचं बोलणं या अभंगामध्ये. मागणारी व्यक्ती जेवढी मोठी आहे महाराज त्यापेक्षा अनेक पटीने देणारी व्यक्ती मोठी आहे. पण देण्यासाठी उदार आहेत पण मागत असताना खूप विचार करतात. म्हणून आज मागणी पर अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. आणि उद्या तर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या कालाचं चरित्र वर्णन उद्याच्या दिवशी आहे. चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह खूप भव्य दिव्य स्वरूपामध्ये शिवलीला अमृत पारायण सोहळा ओंकारेश्वर नगर तरोडा हो नांदेड. आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आहे आदरणीय बालाजीराव महाराज गोपचिडीकर पांचाळ गोपेकर यांच्या मार्गदर्शनाखाली खूप भव्य दिव्य स्वरूपामध्ये हा सप्ताह चालू आहे.
विष्णू सहस्त्रनाम व पारायण व्यासपीठ पांडुरंग महाराज पांचाळ पासदगावकर आणि तसेच गुरुनाथ महाराज रघुनाथ महाराज बिचेवाड नांदेड यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्त्यातील माझ्याकडे आलेली ही गातापूजाची सेवा 7व्या दिवसाची आणि आज माझ्या कीर्तनासाठी उपस्थित महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव आदरानं घेतलं जातं ज्यांचं आदरानं घेतलं जातं तसे आमचे गुरुवरी गुरुजी दिगंबर महाराज मातेकर गुरुजी नाव ऐकून होतं गुरुजी पण आज कृत्य झालो इच्छा केली ते आवडगावकर गुरुजीकडे सुद्धा मी एक दिवस सेवेला गेलो होतो. खूप मोठी माणसं आहेत, उंचीची माणसं आहेत, टोकाची माणसं आहेत खूप आणि यांनी परमार्थामध्ये येऊन दुसरं काहीच केलं नाही, फक्त परमार्थाला सोडून दुसरं काही नाही. यांचं उभं आयुष्य परमार्थामध्ये गेलेलं आहे महाराज. म्हणून गुरुजी सुद्धा आज माझ्या सेवेसाठी उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा मस्तक नतमस्तक आणि इकडं बाबा तुमचं नाव बाबूराव महाराज तुम्हाला सुद्धा धन्यवाद. इनिकारी बाबा तुम्हाला सुद्धा धन्यवाद. गुरुजी तुम्हाला बी कोणाचे नावं न ओळख असतील तसेच आमची इकडं आदरणीय तुकारामजी महाराज भागवताचार्य कीर्तनकार आहेत बरं, त्यांना सुद्धा धन्यवाद. गुरुजी कीर्तनकार दुसऱ्या कीर्तनकाराच्या कीर्तनाला टाळ घेऊन थांबतात का? आमच्याकडे काही कीर्तनकार असे महाराज पायावर पाय घालून बसतात वरे. बरोबर आहे, म्हणजे प्रेमानं बसत नाहीत ते. आता इथे एवढी मोठी टोकाची माणसं येतात बघा, मला आदर वाटतो. त्यांचा उद्देश एकच आहे की इवलेश्वर रूप लावी येलेद्वारे त्याचा विलू गेला. मोगरा फुलला, मोगरा फुलला. काय काय मोगरे फुलतात पण तिथंच गळून पडतात. फुले वेची ताती बहरू कळी अशी. याचं प्रतीक म्हणजे आमचे महंत महाराज, त्यांचे चिरंजीव हनुमंत महाराज, त्यांचे चिरंजीव. कारण त्यांनी एवढा अट्टहास करतात महाराज, पुरा फेसबुक वगैरे सगळीकडे व्हायरल तुमचं सप्ताह चालू आहे आणि ते निष्ठावंत कार्यकर्ते आहेत बरं काय आहेत ना. आणि त्यांची एवढी पळापळ चालू आहे महाराज त्या सप्त्यासाठी. खरं सांगतो फुले वेची ताती बहरू कळी अशी, काही म्हणायला हरकत नाही. बाप कीर्तनकार आहे पण महाराज धाब्याला पूर्व धाब्याला चालेत. काय करायचं त्याच्या परमार्थाला? बरोबर आहे महाराज. आम्ही किती मोठे महाराज आहोत, आम्ही किती उंचीची माणसं आहोत, किती श्रीमंत आहोत, आमच्या पैशाहून ठरत नाही. आमची संतान किती गुणवान आहे, आमची पिढी किती चांगली आहे याच्यावरून आमची उंची ठरते महाराज. म्हणून महाराजांना सुद्धा धन्यवाद. आणि त्यांचे बंधू पहिली चाल गायली सुभाष सुदाम महाराज, कवा कवा नावं लक्षात राहत नाही. सुदाम महाराज तुम्हाला सुद्धा धन्यवाद. आणि आज कीर्तनासाठी मृदंगाची साथ ज्यांची आहे महाराज, महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव आहे असे माझे छोटे बंधू सुनील महाराज पांचाळ. आमच्या घरामध्ये 22 माणसं गुरुजी एकत्र, 22 14 टाळकरी आहो, 4 वादक, 4 गायक, 2 कीर्तनकार घरातच घालील लोटांगण मोकळं पटा. बरोबर आहे. आमची सगळ्यात मोठी श्रीमंती आहेत. इकडं 10-15 20 आहेत, इकडं 14-15. महाराजांनी खूप मोठा सप्ताह पंढरपूरला केलेत आणि आमचे आदरणीय महाराजांनी नांदेड या नगरीमध्ये तुमच्या जिल्ह्यावर सप्ताह करतात महाराज. स्वाभिमानाची गोष्ट आहे. चांगल्या कार्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करायचं. आणि माझ्या समोर बसलेले आमचे माळेगावचे पाटील, त्यांना सुद्धा धन्यवाद. आणि ज्यांनी आमच्यासोबत आलेले आमच्या गावचे चेअरमन रेड्डी साहेब, खूप मोठी टोकाची माणसं आहेत, त्यांनी सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा धन्यवाद. आणि मागे कोणी महाराज मंडळी जर बसले असतील तर सर्वांच्या पायावरील मस्तक आणि सेवेला सुरुवात एखादी 1 तासभर चिंतन पाहिजे. आणि ज्यांची सिस्टीम गोड आहे, सिस्टीम बी गोड आहे, माणसाच्या चेहऱ्यावर बी गोडतच आहे बरं का. तर आमच्याकडे सिस्टीमवाले गोड आहेत पण आता लकवा हांड्यासारखं बसतात असं का फाशीला द्यायचं का, बरोबर आहे. म्हणून त्यांचा स्वभाव सुद्धा तेवढाच गोड आहे. फक्त 2 तास गोड करा, बाकी काय अडचण नाही. म्हणून सगळ्यांच्या नियोजनाखाली उपस्थितीमध्ये इथं आलेले, इथं येऊन परत घरी गेलेले, परत इथं येऊन या मंडपामध्ये झोपलेले, येऊन घरी जाऊन झोपलेले सर्वांच्या पायावरील मस्तक आणि सेवेला सुरुवात करायचं. एखादी 1 तासभर चिंतन. आणि माझ्या मागं आमचे चपदार बाबा
बाबांचं वय 80 आहे. आणि कसा चेहरा आहे, टवटव. बाबा 5 घंटे जमते. आमच्याकडे 1.5 तास कीर्तन झालं का फाशीला दिल्यासारखं करतो. किती वाढ बोललं रे, कुठलं होतं, आणि तमाशा बघायला रातभर उड्या हाणते. तिथं काही म्हणत नाही. परमार्थामध्ये आल्याच्या नंतर कंटाळा करतात महाराज. गुरुजी पहिले 3 तास कीर्तन होतं का तुमच्या काळात? आता झालं नाही ते. आता फक्त काय झालं, 1.5 ते 2 तास. त्याच्या पुढे अजिबात नाही. कॅपॅसिटी राहिली नाही महाराज. असो, सुभदार बाबा 80 वर्षाचं वय आहे, तरी पण एवढं सफरचंदासारखं गोड दिसतात. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. आणि या सप्त्याच्या कमिटी महाराजांनी करतात, आणि आमच्या महाराजांसाठी एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. उद्या काल्याची पंगत आदरणीय गजाननराव काळे साहेब यांची आहे. सर्वांनी आज नाही आल्या तर उद्या पंक्तीला मात्र अवश्य आहे. जगद्गुरु तुकोबर यांचं अभंग आहे. लाईव्ह आहे का? उगाच शूटिंग आहे. हा, जगद्गुरु तुकोबर यांचा अभंग आहे. या अभंगात माझे जगद्गुरु तुकोबर देव वसी चित्ती त्याची घडावी. कोणाची संगत घडली पाहिजे? ज्यांच्या चित्तात देव आहे अशा लोकांची संगत घडली पाहिजे. पण ज्यांच्या चित्तात देव आहे असा एक वर्ग आहे, पण चित्तात नाही असा एक वर्ग आहे का? ज्याच्या चित्तात देव आहे अशांची संगत जगद्गुरु तुकोबर सांगतात करण्यासाठी, पण देव नाही अशी जागा कुठे? एखाद्यानं मला प्रश्न केला, म्हणजे महाराज मंदिरामध्ये का जायचं? मंदिरामध्ये देव दर्शनासाठी का जायचं? मी म्हणलं बाबा तिथं देव आहे म्हणून जायचं. त्याने म्हणलं महाराज आपल्या घरी देव नाही का? अवघड आहे. घरी देव नाही का? मी म्हणलं बाबा आहे. मग तिथं जाण्याची काय गरज आहे? जर घरी देव नसता तर इथून आपल्याला घेऊन गेलं. कारण सगळं काही आहे महाराज. हे कोणाच्या सत्तेने चलते? चाले हे शरीर कोणाची असते, कोण बोलवी हरिवीन, देखवी ऐकवी करायन, तयाचे भजन चुकून देव आहे नाही अशी जागा कुठेच नाही. पण ज्याच्या चित्तामध्ये देव आहे असं तुकोबर सांगतात. पण आमच्या अंगात बी देव आहे मंत्र आम्हाला हे चालवणारा बोलवणारा कोणीतरी आहे. वृक्षाचे पान, हडेजाची सत्ता, हे सगळं काही करतो महाराज आपण त्याच्या सत्तेने करतो. गुरुजी एक सांगायचं विसरलो बरं. मी असा महाराज कधी कोणाला त्रास देणार. कोणी कुठलंही प्रमाण म्हणा, गात्यातलं म्हणा, हरिपाठातलं म्हणा, काकड्यातलं म्हणा, कुठलंही म्हणा, पण म्हणा जर तुम्ही निघून गेल्या जाईना काय मी येतं काय? बरोबर आहे. आता काय काय महाराज म्हणतात ते प्रमाण जमना म्हणून देखील अरे दिवसभर कष्ट करून प्रेमानं 2 तास गुडघे वाकणं ते थांबले तिथं. अजून ते जमना हे जमना, जर ते घरला गेले तर आपण काही तहा नव्हता म्हणून मी असा एक महाराज कधीच कोणाला त्रास दिला. बरोबर आहे गुरुजी. कोणी बी करा, यारे यारे लहान थोडी याती भरत्या, कोणी या परमार्थ करा, खटनट व्हारे
शुद्ध होणे. आणि दुसरी सूचना अशी आहे, ज्याला गुडघ्याचा त्रास आहे त्यानं पाय लांब करून बसा. मी काहीच म्हणणार, जागा भरपूर आहे, झोप आली तर इथं झोपा, फक्त घरला जाऊ नका 1 तास. तुझी असतीने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे तुझी आबाळे. मला काही थोडं जमणार सांभाळ. तुझी या सत्तेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे. एक वृक्षाचं पान त्याच्या सत्तेशिवाय हलत नाही. मला तुमचं आमचं काय घेऊन बसलात आपण? ज्याच्या चित्तात देव आहे अशाची संगत मागतात, फक्त संगत. मनुष्य कोणत्या किती मोठ्या श्रीमंत घराण्यात जन्माला आला याला किंमत नाही, कोणाच्या संगतीत आहे याला महत्व आहे बरं का. श्रीमंताच्या घराण्यात जन्माला येऊन जर बेकार लोकांच्या संगतीत असलं ना महाराज, सगळं काहीच पुरत नाही. रावणाची लंका, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची द्वारका, ज्याची 100 भाऊ होते त्याचं काही राहिलं. कर्णासारख्याला दुर्योधनाच्या संगतीत जाऊन मराव, बरोबर आहे. कृपाचार्य, पितामह भीष्माचार्य, द्रोणाचार्य अशी मोठी मोठी टोकाची माणसं फक्त एक संगतीने गेली महाराज. म्हणून तुकोबाऱ्या म्हणतात की जीवनामध्ये जीवन जगत असताना चांगल्याची संगत करा. या कलियुगामध्ये आपल्याला पावला पावलाला कुठं हरिपाठ शिकवणारे भेटत नाहीत, पावला पावलाला आपल्याला कुठेतरी ज्ञानेश्वरची वही सांगणारे भेटत नाहीत, आणि कुठेतरी आपल्याला तुकोबाऱ्याच्या गात्याचं पारायण सांगणारे भेटत नाहीत, आणि कुठेतरी आपल्याला हात धरून या धर्ममंडपाळकडे आणणारे भेटत नाहीत महाराज. हे आमचं दुर्दैव आहे. म्हणून या कलियुगामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे महाराज, ज्या लोकांनी आपल्याला काहीतरी मोठ्या आवाजात बोलतात त्या अर्थी आपल्या कल्याणासाठी बोलतात, आणि गोड बोलतात त्या अर्थी आपलं वाटोळ करण्यासाठी बोलतात. म्हणून तुकोबाऱ्या म्हणतात फक्त संगत चांगल्याची बघा. संगती संतन की करलो, जन्म का सार्थक तुम करलो, जन्म का सार्थक तुम करलो. संगत कोणाची करायचं? सज्जनांची करायचं, दुर्जनांची करायचं नाही महाराज. संगती करावी सदा दुर्जनाची संगत करू नका, चांगल्या लोकांची संगत करा. बरं काय होईल? काही लोक म्हणतात महाराज आम्ही खूप वाईट वागणारी माणसं महाराज, आमच्यात कधी बदल होईल का? अरे राजा, तू संतांच्या संगतीत जा, तुझ्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. एक साधू महात्मा एका कुंभार दादाकडे गेला आणि कुंभार दादाकडे जाऊन म्हणायला लागलो, बाबा मला एक गाडगं पाहिजे. तो कुंभार दादा म्हणायला लागला, तुम्ही महाराज दिसता, म्हणे फुटके गाडगे इकडे बाजूला दिसतात आणि चांगली गाडगे इकडे आहेत, तुम्ही एक काम करा, म्हणजे चांगलं गाडगं घ्या. आणि ते महात्मे म्हणायला लागले, बाबा मला चांगलं लागत नाही, मला फुटकं लागतो. याला म्हणायचं साधू. त्याने म्हणले, महाराज तुम्हाला जर फुटकं गाडगं दिलं तर लोकांनी म्हणतील आम्हाला फसवले महाराजाला बघून,
त्याने लोक काही बोलू दे बाबा, मला फक्त फुटकं गाडगंच पाहिजे. ठीक आहे म्हणजे जे काही दाम दिलं, फुटकं गाडगं घेतलं. त्या वारकऱ्याने फुटकं गाडगं घेऊन त्याच गावामध्ये महादेवाच्या पिंडेवरी त्याला आणून ठेवलं आणि खाली एक पुन्हा दुसरं छिद्र पाडलं आणि वरी पाणी टाकून ठेवल्याच्या नंतर त्या महादेवाच्या पिंडीवरी पाणी गळायला लागलं. कोणाच्या हातात आलं गाडगं? हे एका साधूच्या. उद्धार काय झालं महाराज? जी लोक पिंडीला पाया पडत होती ती लोक त्या गाडग्याला पाया पडायची. बरं काय आलाय लक्षात? असे भरपूर फटके गाडगे आहेत राजू. जर तुमचा उद्धार करून घ्यायचा असलं तर कधी तर चांगल्याच्या संगतीत जा. जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून तुकोबारे म्हणतात पतन उद्धार संघाचा महिमा. पतन उद्धार संघाचा महिमा. संघाचा महिमा. त्याच्याने उद्धार संताचा महिमा. किती मोठा महिमा आहे संताचा महिमा. तो बहुदुर्गम शक्तिकाचे काम. काही लोक म्हणतात महाराज बरोबर आहे, संगत करा ज्याच्या चित्तात देव आहे. अशा महात्म्यांचे म्हणतात सत्य आहे, पण तशी ते दिसायला कशी असतात? कशी असतात दिसायला? रात्रंदिवस त्यांच्या जीवनाची अवस्था काय होतो? पांडुरंग ध्यानी, पांडुरंग ध्यानी, पांडुरंग ध्यानी, पांडुरंग साधू महात्मे त्यांच्या जीवनाची अवस्था अशी होती महाराज की पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, याला म्हणायचं साधू. विठ्ठल मुचे जीवन, अगम निगमाचे स्थान, विठ्ठल सिद्धीचे साधन, विठ्ठल ध्यान विसावा, याला म्हणायचं साधू. मग त्या साधूंची अवस्था काय असते? फक्त आमच्या जीवनामध्ये कधी देव भेटेल. कोणी गावी आहे? समाजाला विचारतात कुठे आहे देव सांगा, कुठे आहे देव सांगा. आणि देव भेटण्यासाठी त्याचं भजनच करावं लागते. बरं काय, रात्रंदिवस भजन करावं लागते, तोपर्यंत देव भेटत नाही महाराज. काही लोक म्हणतात महाराज 3 वर्ष झालं परमार्थात आलो पण अजून काही पत्ता देवाचा. एक हॉस्पिटलमध्ये एक पेशंट गुरुजी, ज्या ऑफिसमध्ये डॉक्टर राहायचं आणि त्याच्या बाजूला कान लावायचं, भीतीला थांबायचं सारखं, कान लावायचं सारखं थांबायचं. एक 4-5 वेळेस डॉक्टरनं पाहिलं
पाहिल्याच्या नंतर एका दिवशी डॉक्टरला असं वाटलं नेमकं आहे तरी काय. मग एका दिवशी त्या डॉक्टरनं 2 तास कान लावलं बरं का, कुठं त्या भिंतीला. मग नंतर ह्याला म्हणलं इकडे काय म्हणलं, हा अरे 2 तास झालं कान लावलं काहीच आवाज येत नाही म्हणला. त्यानं म्हणला मी पागल आहो का, 6 महिने झालं कान लावलं अजून मला काही पता लागत नाही, 2 तासात तुला लागते होय. येते लक्षात, बरोबर आहे. परमार्थ करण्यासाठी रात्रंदिवस चिंतन करावं लागते, तेव्हा कुठेतरी देवाची प्राप्ती होती. बरं, संत महात्मे कसे असतात महाराज, ज्यांना न आवडे जनधन माता विषय तो त्यांचा झाला नारायण. अशा संतांची संगत जगद्गुरु तुकोबारे मागतात. मग असे संत महात्मे ओळखण्यासाठी त्यांचे काही खुणा असतात. संत दिसायला कसे असतात महाराज, टाईट इस्त्रीचे कपडे, मागे 1000 लपडे. पण सध्या लोकांना महाराज कसं पाहिजे, आता आमलं काय ढंगळंग मसाला हे कुठल्या हातारा महाराज ते रात्र लई येडं होतं, येडं नाही जवळ येऊन बघ. हा महाराज दिसाव का गुरुजी असावं, लोकांना कसं पाहिजे, 10-20 माणसं पुढे, 10-20-50 महाग, मग मधी ह्याला हलगटाला नेल्यासारखं नेतात. मग तेव्हा म्हणायचं महाराज मोठा, महाराज मोठा. अरे तसं नाही ते. संत नव्हती जगा माणसाच्या, समुद्र नदी नाही पैगा, पाषाण म्हणून नाही लिंगा. संत नव्हती जगा, दिसायला साधी असतात पण त्यांचा अधिकार साधा नसतो, याला म्हणायचं साधू. साधू देव भेटण्याचे ठिकाण कसे असतात महाराज, बरं ज्यांचा ज्यांचा विश्वास आहे त्याला देव भेटला. पण तेवढा विश्वास आहे का की पंढरपूरला जाते आणि तिथून आपल्या बायकोला फोन लावते, हॅलो म्हैस दूध दिली का, अरे देती, तू मर तिथं उग. चित्त नाही नामे, तू जातोस पंढरपूरला पण तुझं सगळं चित्त कुठे असते. एका गावामध्ये जवळपास 50 वर्ष झालं सप्ताह चालू होता गुरुजी, आणि सप्ताह चालू असताना पूर्ण गाव धर्म मंडपात राहायचं. पण त्या गावातला एक वाईट माणूस होता, वाईट म्हणण्यापेक्षा तो बी चांगलाच होता. कसा होता, गावात सप्ताह चालू झालं का गावच्या बाहेर जाऊन बसायचा तो, कुठे 1 किलोमीटरवर बसायचा. काय एक किरकिर लावले रे असलं, काय भणभणी असलं तसलं, तू काय यायचं बरं का तिकडं. आणि सप्ताह झाल्याच्या नंतर जे कार्यकर्ते सप्ताह करणारे त्यांच्याकडे यायचं. म्हणजे महाराजांनी काय सांगितलं, देवाचं नाव घ्या देव भेटेल, देवाचं नाव घ्या देव भेटेल. त्याच्या डोक्यात एवढीच फिट्ट गोष्ट बसली कोणाच्या, आणि हे इतर राहणारे तेवढं काही विचार केले नव्हते, पण त्याच्या डोक्यात फिट्ट बसली. त्यानं म्हणला महाराज कार्यकर्त्याला इथे आले, त्याला म्हणला जेवढी कीर्तन करायचे तेवढ्याचे नंबर द्या. म्हणला कसं काय, सगळे महाराज काय म्हणले, म्हणजे एवढे पैसे घेऊन गेले, देव भेटते देव भेटते एवढंच बोलले ना, आता जाणार आहे म्हणजे मी चिंतन करण्यासाठी, जर मला नाही देव भेटला मी ह्या महाराजाला सोडणार म्हणलं त्याला. आता कार्यकर्ते म्हणजे ही एक तर अरबुट, काय बोलतायत ह्याला, या कार्यकर्त्यांनी त्याला नंबर दिले, पण याच्या पहिले त्या महाराजाला सगळ्याला सांगितले म्हणजे तुम्ही काय करा, कुंभमेळ्याला जा. कसं काय म्हणजे आमच्या इथलं एक अरबुट निघालं म्हणजे तुमच्या चौकशीला. ठीक आहे म्हणजे, पण 3 दिवस चिंतन करण्यासाठी तो बाहेर निघाला. आणि गावातल्या सगळ्या लोकांना म्हणायला लागला, बाबा मी देवाचं नाव घेण्यासाठी चाललो. आलेले महाराज म्हणले की बाबा देवाचं नाव घ्या देव भेटतात, देवाचं नाव घ्या देव भेटतात, एवढं सांगतात ना. मग त्यावेळेस मी चाललो म्हणजे देवाचं नाव घेण्यासाठी, जर मला नाही देव भेटला तर एक्या महाराजाला सोडणार. मला जर देव नाही भेटला तर एक्या महाराजाला मी सोडत नाही. अरमोट माणूस, त्याला काहीच कुठलं देणे घेणं नव्हतं. हा एक टुंटा घेतलं खांद्यावरी आणि वाटेने निघालं बरं का. आणि वाटेने निघाल्याच्या नंतर एक मोठा साधू महात्मा वाटेने बसला होता, ज्याची जटा 5 किलो डोक्यावर होती. गुरुजी थोडं ट्रबल करा. ज्याची जटा 5 किलो डोक्यावरी वाढलेली होती आणि तो तपश्चर्या करीत बसला होता. आणि तो त्यांच्या समोरून जात होता आणि त्याला म्हणले, बाबा कुठं चाललास. त्याने म्हणले देवाकडे. त्यानं म्हणला मी पागल आहो, 5 किलोची जटा माझ्या डोक्यावर वाटली म्हणजे जप करून आत्ता पतर अजून मला कधी स्वप्नात देव आला नाही. म्हणजे तुला लगेच येईल का. त्याने म्हणजे महाराज काय सांगितलं कीर्तनात, 5.5 लाखाला बुक्का लावले म्हणजे महाराज. मग त्यांच्या मुखातून गेलेला शब्द एकतरी खरं असेल ना, मला ती परीक्षा घ्यायची म्हणजे. तो ठीक आहे बाबा एक काम कर, तुझं काय काम म्हणजे सांग. काहीच नाही म्हणजे, मी आज पत्र तपश्चर्या करीत बसला, तुला जर देव भेटलं तर त्या देवाला एकच सांगायचं की बाबा ते वाटात एक साधू बसला आणि त्याला कधी भेटणार एवढंच विचार. ठीक आहे म्हणलं. पुढे तिथून निघालं. एक मनुष्य विहीर खोदत होता बरं काय, भरपूर विहीर खोदलं, 200 फुटापत्र खोदलं, पण पाणी काही लागायला तयार नाही. त्यानं म्हणलं बाबा कुठं चालला. त्याने म्हणजे देवाला भेटायला.
आता पुढचं कशाला बोलते त्यांना, एक काम कर म्हणला, देव जर भेटलं तर मला पाणी किती फुटाला कुणीकडे केव्हा लागते तेवढं फक्त देवाला विचार. ठीक आहे म्हणलं. तिथून समोर आलं शेवटचं एक घर होतं आणि त्या घरामध्ये एक आई आणि एक मुलगी राहत होती. आणि ती मुलगी कोणालाच बोलत नव्हती बरं काय. 20 वर्षाची मुलगी होती, सुंदर होती, पण कोणालाच बोलत नव्हती. आईला काळजी वाटायला लागली की ही मुलगी कसं आता लग्न कसं करून द्यायचं, अजून बोलायला तयार नाही. त्यावेळी शाला विचारले, कुठं चाललास रे? म्हणे देवाकडे चाललो. एक काम कर म्हणे, माझी मुलगी केव्हा बोलती आणि तेवढंच विचार म्हणे. ठीक आहे म्हणजे विचारतो. मग विचारल्यानंतर काय करणार? तिनं म्हणजे ज्याला बोलली त्याच्यासोबत मी लग्न करून म्हातारी म्हणजे बरं काय. तो गेला अरण्यामध्ये गेला महाराज, आणि अरण्यामध्ये जाऊन भगवान परमात्म्याचं चिंतन करायला लागला. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आतेवरी करा सर्व. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय जय जणाला भजन गोड वाटलं असं हातवरी करा बरं. भजन गोड वाटणारे. आता आजची भजनाची सुरुवात आमच्या गुरुजींनी केली बरं का. एवढं गोड झाली. परवा दिवशी गुरुजी कीर्तनाला गेलो, सुरुवात करायला विनेकारी होता बाबा. त्या बाबानं उगं बसना, गंभीर निघाला. संध्याला फाशी घ्यावं का तुला द्यावं? मला विना घेऊन भजन भजन करू करतो संपूर्ण सगळं जाव. बरोबर आहे. सुरुवात चांगली गोड झाली की सगळं शेवट. आता हे लोक उगे बसणार महाराज पुढच्या सप्ताह कुठं आहे? मी कुठंच नाही, घरीच मरत. लोकांना ताप द्यायचं. हा पुरा दत्त पडून गेलं तुगा बसत ना. आवटावाल्या पांडुरंग मी अवतार पांडुरंग तुझा का साडू आहे घेऊन आहे आणि उगाही बसना. हा गुरुजी आपलं किरापतीला बघा शेषे घेऊन शेषे घेऊन जाईन, शेषे घेऊन जाईन. हे उगा बसा का उतार उगा बसना. सस घेऊन जाईन, सस घेऊन. मी म्हणतो तुझं सस आम्हाला काय करायचं राजा? आणि उगाही बसना गंभीर निघाला. मग त्याला म्हणलं बाबा एक काम कर, कीर्तनाला हेच आहेत साध्याला गोड बोललं. एक काम करा म्हणलं, मी पुढे म्हणतो तुम्ही मागून उचला. ती डायरेक्ट मलाच उचलली. परमार्थ तरुण वयामध्ये करायचं महाराज. सगळे लोक घरचे फेकून दिले की परमार्थाकडे नाही चव नाही. तरुणा भाग्यवंत नटे भाग्यवंत
नटेहरी लग्नात असं आहे का नाही, कीर्तनातच रंगलं पाहिजे. नाचू कीर्तनाची रंगी ज्ञान दीप लावू जगी. इथं नाचल्याच्या नंतर उद्धार आहे, बाकीच्या ठिकाणी नाचलं तर उद्धार नाही महाराज. म्हणून आपण बाहेर कुठून पडलो? अवघड आहे. एकाने मला असंच म्हणलं, गणपती गडी आहे का बाई आहे सांगा. मी म्हणजे या आश्रमावर सांगतो तुला, ज्याच्या चित्तात देव आहे त्यांची अवस्था काय होती तर पांडुरंग ध्यानी पांडुरंग. असे संत महात्मे जगद्गुरु तुकोबारे रात्रंदिवस चिंतन करतात. अशाची संगत आम्हाला मिळावी. आणि ते संत महात्मे कशासाठी येतात? येथे उपकारासाठी. आलो बिड्या फुकाया असा येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी. आम्ही वैकुंठवासी आलो या आम्ही वैकुंठवासी आलो या देवारासी. आम्ही वैकुंठवासी आलो या देवारासी. फक्त एकेरीच पळे आणायचं महाराज काय करणार, हा? कारण पहिलेच कीर्तनाला आज उशीर झाले, कारण दिवसभर सगळे ठकला तास. म्हणून मी काय जास्त वेळ घेणार नाही बरं काय. बरोबर 11:45 का वाजली. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण अशी बोलिले ते ऋषी 722 वर्षा. त्या महात्म्याने काय करतात ते स्वतःच्या इच्छेने येतात. कार्य पूर्ण झाल्याच्या नंतर स्वतः निघून. त्यांना कोणाचं येतानाही बंधन नसते, जातानाही बंधन. मनुष्य जीवाला कर्म आपली इच्छा नसताना यावं लागतं आणि इच्छा नसताना जावं लागतं. याला मानव म्हणतात. संत महात्मे देवाच्या इच्छेसाठी आणि देवाची प्राप्ती करून घेण्यासाठी जे संत महात्मे येतात ते स्वतःच्या इच्छेनं जातात. आणि जात असताना आमच्यासारखे लोक त्यांच्या मागे लागायची गरज नाही महाराज. स्वतः देव येतो त्यांना नेण्यासाठी. स्वतः देव येतो त्यांना नेण्यासाठी महाराज. काय अधिकार असेल त्यांचा? संत महात्मे याला म्हणतात. तुकोबार आहे ज्यावेळेस जात असताना महाराज आपल्या पत्नीला म्हणले येता का आमच्या सोबत. आणि जोपर्यंत संत महात्मे आहेत तोपर्यंत समाजाला कळत नाही. ज्या दिवशी संत महात्मे जातात ना महाराज त्या दिवशी लोकांना नंतर कळतात काही गोष्टी, पण असताना कळत नाही. म्हणून तुकोबार आहे जात असताना समाजाला म्हणले येता का बाबा. आम्ही येत नाही. आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्या. सकाळा सांगावी विनंती माझी. वाढ वेळ झाला उभा विश्वाचा मालक. आपल्या इथं जर कोणी मेलं तर एखादी 1 तासभर ठेवा. नको 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 आता लोक कंटाळून गेलेत. पहिले काढा बाहेर म्हणतात. हे आपले महाराज. मग अशा संत महात्म्यांच्या भेटीची आपल्याला गरज आहे महाराज. मग अशाकडे वळवण्यासाठी असे सात्विक महात्मे कुठे भेटतात आपल्याला? ज्यांच्या चित्तात देव आहे अशांचीच संगत करा असं तुकोबारे सांगतात. ऐसे आवडते. कोणाला आवडते? त्यांच्या मनाला. मायबापाच्या मनाला आवडल्यासारखं जर मुलं वागले तर त्यांचा उद्धार आहे. आणि मायबापाच्या विरोधात जर वागत असतील तर त्यांचं काय होईल काही सांगता येत नाही महाराज. ऐशे आवडते म्हणा. आमच्या मनाला आवडल्यासारखं वागलं तरच त्यांचा उद्धार आहे. आणि स्वतःच्या मनाचं जर आपण काही करायला लागलो महाराज तर त्याच्यात उद्धार नाही बरं काय. हरिजना सेवे भेटी नवो अंग संग तुटी. कोणाची भेट पाहिजे हो? हरिजन कुठे भेटतात?
वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेनो गावो नाची एवढी आपुलिया छंदे मनाची आनंदे आवडीने म्हणून हरिजना सवे भेटी नहो अंग संग त्यांच्यापासून मला एक क्षण सुद्धा बाजूला करू नकोस. एक क्षण सुद्धा. का तर ऐशी आवडते मना देवा पुरवावी वासना. कुठल्याही माणसाला जीवन जगत असताना कसं जगा वाटते हो, स्वाभिमानानं जगा वाटते आणि शेवट आपल्या कुठल्याही माणसाला गोड झाला पाहिजे असं वाटते. भले संत जर आपल्या जीवनाला जर भलेपणा यावं जर असं वाटत असेल तर त्या संतांच्या मनाला आवडल्यासारखं वागा. तुमच्या मनाला तुमच्या जीवाला तुम्हाला भलेपणा आल्याशिवाय राहत नाही. अभंगाचं शेवटचं चरण. तुका मन जीने तुका मन जीने तुका मन भले संत संगष्टने ऐसी आवडती मनात देवा पुरवावी वास. शेवट करायची दोन चालेल. शेवटचे दोनच चालेल.
आपल्या जीवनाला भलेपणा यावं असं जर वाटत असेल तर काय केलं पाहिजे? संत संगती सदा. संताची संगत आमच्या जीवनात घडल्याच्यामुळे आमच्या जीवनाला भलेपणा येतो. नवे नवे आमच्या जीवनाला भलेपणा येण्याचं एकमेव कारण आम्ही संत महात्म्यांच्या संगतीत आमचं आयुष्य घातलेलं आहे. आणि आम्ही किती दिवस जगलो याला किंमत नाही. आम्ही किती चांगल्या मार्गानं आम्हाला अनुभव आलेल्या काही गोष्टी केलो हे खूप महत्वाचं आहे महाराज. म्हणून तुकोबाराय म्हणतात, कुठलीही माणसं जर संतांच्या संगतीत जर आपण जाण्याचा प्रयत्न केलो तर नक्कीच आपल्या जीवनाला भलेपणा येईल. काही लोक म्हणतील महाराज बरोबर आहे, पण ते आम्हाला जवळ घेतील का? घेतात राजे. संतांची अवस्था एकच असते महाराज, फक्त या जगाचं कल्याण व्हावं. या जगाचं कल्याण व्हावं, कारण हे जग कुठंतरी वाईट मार्गाने चाललेलं आहे. या जगाला चांगल्या मार्गाकडे आणण्याचं काम फक्त संत महात्मेच करतात. मग त्यांच्या जर आपण कडे गेलो तर ते नक्की आपल्या जीवनाचा उद्धार करतात. नवे नवे उद्धार करतातच, यात काही नवल नाही महाराज. आज पत्र जेवढे संत महात्मे या पृथ्वी तलावर आहेत महाराज, कुठल्याही संत महात्म्यांच्या जीवनामध्ये पहिला त्रास होता, पण शेवटी एक ना एक दिवस त्यांचा विषय एकच होता, फक्त नारायण, देव भेटला पाहिजे. आणि त्यांच्या संगतीत गेले, त्यांचा उद्धार झाला. आणि वाईटांच्या संगतीत वाल्या कोळ्यानं वाईटाची संगत थोडी झाली ना महाराज, बरोबर आहे. एक साधूच्या संगतीनं वाल्याचा वाल्मिक ऋषी जर होत असेल तर आमच्या संगतीत किती वाईट माणूस आल्याच्या नंतर कधी कधी हरिपाठ तर करील का करीत नाही महाराज? अरे मीराबाई सारख्यानी, जनाबाई सारख्यानी भजन करावं यात नवल नाही महाराज. अरे देवानं स्वतःच्या भक्तावर अन्याय होत असताना माग पुढे राहून देव सांभाळ करतो. हरिजना सवे भेटी नहो अंग संग. अंग संग याचा अर्थ असे महाराज की फक्त आम्हाला आमचा विषयच आहे नारायण, फक्त देव आहे. मीराबाई रात्रंदिवस भजन करायची आणि स्वतःच्या बापानं विष पाजलं तरी पण त्या विषाला प्राशन करण्याचं काम कोणाचं? नहो अंग संग. कारण तिचा विषय एकच होता महाराज, फक्त भजन. ऐसी लागी लगन मीरा हो गई मन, ऐसी लागी लगन मीरा हो गई मन, हो तो गली गली हरि गुण गाने लगी, महलों में पली दिल की रानी बनी. विष पाजलं काय, समाजाला विरोध केला काय, अजून काही करू द्या महाराज. जर आपल्याला देवाची प्राप्ती करू घ्यायची असेल तर अंग संग तुटी, एक क्षणभरी तुम्ही बाजूला जाऊ नका. हो, कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही क्षणामध्ये महाराज कशी वेळ येऊ द्या, फक्त त्याचं नाम घ्या, तुम्ही त्याचं चिंतन करा. पाहते पांडव अखंड वनवासी, करी त्या अरे स्वतःच्या बापाने बराच वेळेस मारण्याचा प्रयत्न केला, पण त्या मुलाला मारू शकलो नाही महाराज. प्रल्हादासी पिता करीतो जातानी, परितो स्मरी मनी नारायण. ज्यांच्या मागे वनवास होता महाराज, देव त्यांच्या चित्तात होता. त्याची 100 भावाची जोड होती महाराज, ते अनितीनं वागत होते, त्यांच्या मागे होते. कोणाच्या जीवनाला भलेपणा आहे मला सांगा, कौरवाच्या का पांडवाच्या? आज पांडवाच्या जीवनाला भलेपण आहे, कौरवाच्या कोणी नाव घेते का? आज पत्र दाखवावर कुठंतरी दुर्योधनचा धाबा, दुर्योधनचं हॉटेल काही आहे का? दुःशासन का धाबा, बाबा का आहे का?
वाईट माणसाचं कुठंच नाव निघत नाही महाराज, चांगल्या माणसाचं नाव निघतं, फक्त त्रास सहन करावं लागते. आत्ता नाही, उत्तम चिवरे कीर्ती मागे कीर्ती मागे. जनाबाईनं भजन केली महाराज. जनाबाई भजन करत असताना 16 वर दिलं, पण जनाबाईनं नभो अंग संग तुटी, अजिबात एक क्षण सुद्धा त्याच्यापासून बाजूला गेले नाही. आपल्याला एखाद्यानं कोणीतरी म्हणावं, फक्त बाबा तुमची चाल थोडं आपसवर झाली, त्यानं म्हणाल हे तुझं टाळ, बरोबर आहे का? हे तुझं सप्ताह, आपल्याला ह्याच्याशी काही देणे घेणं, आपल्याला एवढं सण होत नाही. अरे ज्याच्या बापाने विरोध केला त्यानं परमार्थ सोडला नाही, तुम्ही आम्ही का सोडायचं? संतांची अवस्था एकच असते महाराज, फक्त जग सुखी झालं पाहिजे. अवघाची संसार सुखाचा करीन. मग अवघाची संसार सुखाचा करीन करण्यासाठी काय करावं लागते? हो, इथे यावं तर लागते ना, परमार्थ करावं तर लागते ना. उगा घरी बसून होते का? प्रबल करा. हा, काही काही लोक म्हणजे मला देवच नाही, देवच नाही. अजूनही काही लोकांना मान्य नाही, बरोबर आहे, मानतच नाहीत बरं का. एका दुकानामध्ये वारीक दादाच्या एक मनुष्य दाढी करायला लागलं बरं का, सुरकणी करत. आणि दाढी करत असताना त्या वारीक दादाला म्हणलं, बाबा आज पत्र कधी गाढवाची दाढी केलंस का? उभे बसाव का? त्या वारकाला पहिलीच भूक लागली होती, ते वैतागलं होतं पहिलेच, आणि हे गिऱ्हाईक खट्याळ होतं, देणं नाही घेणं नाही. उगे बसाव का? अजून म्हणलं, हो वारीक दादा गाढवाची दाढी केलास का नाही सांग, आत्ता पत्र कधी केलास का? ते वैतागून म्हणलं, आता पहिली वेळच करायला म्हणलं, तुझीच काही देणे की नाही का? मी गाढव कोणाला केले हे? हा, तसं एखादी एक दाढी करत असताना त्या वारीक दादानं म्हणायला लागलं, काय म्हणजे महाराज जगात देवच नाही. तो महात्मा होता, देवच नाही एवढं ऐकून घेतलं ना, ऐकून घेऊन बाहेर आलं. बाहेर आल्याच्या नंतर एक मनुष्य वेडा होता आणि केस राखून गलीने फिरत होता, आणि केस राखून गलीने फिरत असताना त्याचे हात धरलं, त्या दुकानाच्या समोर बाजूला नेऊन म्हणलं, काय करा म्हणलं, आपल्या नांदेड जिल्ह्यात कोणी चांगलं वारीकच नाही. त्यानं म्हणलं, असं काय बोलता हो, एवढं मोठं आपलं शॉप आहे म्हणलं, दुकान आहे म्हणलं, एवढं सगळी व्यवस्था एसी वगैरे लावली म्हणलं, आपण तर नांदेड जिल्ह्यात पहिल्या नंबरचे वारीक दादा हो म्हणलं, कारागीर चांगले आहोत म्हणलं, तुम्ही का नाही म्हणता? त्यानं म्हणलं, एवढे मोठे वारका असताना हे लोक केस वाढून गेले ना का फिरतात? त्यानं म्हणलं, महाराज असं नाही म्हणलं, दाढी करून घेण्यासाठी आपल्या दुकानात येऊन खुर्चीवर बसावं लागते. त्यानं म्हणलं, रताळ्या देव बघण्यासाठी तिथं मंदिरात जावं लागते, बापाचं घर आहे, घरी येते का? विडाला तसं महाराज सगळ्या गोष्टी घरी बसून होत नाहीत, तिथं जावं लागते, तेवढं सहन करावं लागते, तेवढा त्रास सहन करावं लागते, तेव्हा भेटतो महाराज. पण जनाबाईला महाराज देवानं एक वेळेस जनाबाई त्याचं रूप पाहिली, आणि पाहिल्याच्या नंतर जनाबाईवरील चोरीचा आळ आला, आणि चोरीचा आळ आल्याच्या नंतर जनाबाईची ओवी. आता इथं सगळे जनाबाई बसल्यात बरं का आपले, म्हणजे तुमच्या पाया पडतो, फक्त एकच वार म्हणायचं ओवी, सगळ्यांनी म्हणायचं, फक्त महिलांनी बरं का, तुमचं नाही का म्हणा, म्हणजे सगळ्या महिला माझ्या मागं म्हणायचं सगळे. सुंदर माझे जाते ग बहुते, आवाज कमी झाला, एकादशी थोडं जोरात. ओ व्यागावू कौतुके तू ये रे बा विठ्ठला, जोरात. ए रे बा विठ्ठला, ए रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला. सासू आणि सासरा त्याला घरात नाही आसरा, हे प्रमाणे इकडे आम्ही सप्त्यामध्ये बसून जर सासू सासरे जर बाहेर ठेवत असत तर काय किंमत आमच्या सप्त्याला? वेळ लागते कळायला. काही काही लोक सकाळी फोन करून मला हसते, म्हणलं महाराज रात्री सांगलं तर सकाळला कळालं, म्हणलं लवकर तर टावर आले. सुंदर माझे
असताना हे दळण मंडळ बरं काय. आणि त्यावेळेस शेवटच्या क्षणाला जनाबाईवरील चोरीचा आळ आला. आणि चोरीचा आळ आल्यामुळे जनाबाई भजन सोडली का हो? नहो अंग संग तुठी बाजूला गेली का तिनं? देवामुळे मला त्रास झाला, लोकांनी आळ घेतला माझ्यावरी, असं झालं का? ओव्या गाऊन स्वरात दाशी जनीच्या घरात दळण दळीने सख्या श्री हरी आळ चोरीचा माझ्यावरी असा कार्य विठ्ठल तू माझ्या मुळावरी गावकरी पुजारी बदली ती सोळा कुठे गेली तुझी जादूगिरी आळ चोरीचा माझ्यावरी. आम्ही हजार वेळेस महाराज जनाबाईचं मुक्ताबाईचं सगळ्याचं चरित्र ऐकतो, पण लक्षात काय करायचं, त्यांचा धंदा आहे. चांगलं चांगलं घेऊन बाकीचं फेकून द्यावा. कुंडली त्याचा धंदा आहे, सांगायचंच राजाचा गांजा फुक. परमार्थ ही एकतरी शब्द, एकतरी ओवी, अनुभव एकतरी शब्द, एकतरी कथा आपल्या आचरणामध्ये आणण्यासाठी आहे महाराज. उगा ऐकून सोडून देण्यासाठी नाही. तर उद्धार आहे. सोळाला द्यायचं ठरवलं, पण शेवटी सोळाचं पाणी झालं महाराज. याला म्हणायचं नामचिंतनाची ताकद. नभो अंग संग तुटी. ज्याच्या घरी साधू महात्मे आले महाराज, आणि साधू महात्मे आल्याच्या नंतर जेवणासाठी घरी अन्नाचा कण नव्हता महाराज, पण चोरी करावं लागलं कमाल कबीराला महाराज. त्याचं एकमेव कारण असं महाराज, कमाल कबीराला चोरी करत असताना कमालाचं मुलकं उडवलं महाराज. सापडून पडले आणि शेवटी वारकरी जेवून गेले महाराज. जेवण गेल्याच्या नंतर नुसतं धंड झाडाला लटकिलं होतं गावामध्ये, चावडीमध्ये. तर त्या दंडाच्या समोरून माझी माऊली जात असताना मुंडकं नाही ते दंड हात जोडून नतमस्तक करत होतं महाराज. राम राम घालत होतं कोणाला? माझ्या माऊलीला. आता मुंडके आहे ते हात सुद्धा नतमस्तक होत नाहीत महाराज. याचं एकमेव कारण महाराज, स्वतःचा प्राण गेला तरी चालेल महाराज, पण संत महात्मे कधी आपल्या घरून उपाशी नाही गेली पाहिजे. याला म्हणायचं चिंतन. नोहुयांग संग तुटी. आणि तिसरं उदाहरण आहे महाराज, स्वतःचा मुलगा आपल्या पायाखाली टमाट्यासारखं फोडलं तरी पण त्यानं काळजी केलं नाही महाराज. गोरोबा काकाला नवलाची गोष्ट ऐक सकाळी बाई महाराने बाळ तुडविले पायी. आपण तुडवतो का? असं अजिबात नाही महाराज. याला म्हणायचं परमार्थ करणाऱ्या महात्म्यांचे टोक. म्हणून आज यांचे मंदिर आहेत, यांच्या जीवनाला आज भले पण आहे, आमच्या नाही महाराज. आमचं कोणीतरी 4 दिवस नाव घेते, पुन्हा नंतर कोणी घेत नाही महाराज. 17 दिवस झाले आम्हाला कोणीच विचारत नाही महाराज, पण आज 750 वर्ष झालं त्यांची कीर्ती अमर आहे ना. काही त्याच्यामध्ये खेद आहे का? अजिबात नाही. अजून रामकृष्ण हरी तेच चालू आहे, सुंदरचे ध्यान तेच चालू आहे, पण कोणाला कंटाळा आला? उभारीला ध्वज हे लोकांवर. उभारीला ध्वज हे लोकांवर. हाय सिद्धराचारी कीर्तिदासी. हाय सिद्धराचारी उभारीला ध्वज हे लोकांवर. हाय सिद्धराचारी जास्त का म्हणतो माहिती आहे? फक्त गुरुजीमुळे. बरं, त्यांचं भजन ऐकायचं आपल्याला. कारण कवा कवा कसं आहे, काही काही लय बी कथा जर न झाली तर माणसाला बोर होते बरं का. वरच्यावर फवारणी करत राहिलं पाहिजे तेव्हा सगळे पिकं टवटवीत राहतात. उभारीला ध्वज
तिन्ही लोकावरी ऐसी चराचरी कीर्ती जाचे विढोबार कुमाई या मृत्यू लोकांमध्ये आपण किती दिवस हे जीवन जगणार आहोत, कधी जाणार आहोत आपल्याला काही माहिती नाही महाराज. फक्त जागोपतर एकच केलं पाहिजे, आपल्या जीवनाला भलेपणा आलं पाहिजे, आपली कीर्ती कुठेतरी उत्तम राहिली पाहिजे महाराज. यासाठी काय करायचं महाराज? काही लोक म्हणतात महाराज आमच्याकडे अरे संपत्तीनं माणूस श्रीमंत होत नाही, संपत्तीनं माणूस मोठा होत नाही. एक लक्षात ठेव राजा, आपल्याला इथून जर जायचंय का नाही एवढं सुद्धा आपल्या हातात नाही महाराज. कशाचं काही घेऊन बसलात मला सांगा? कुठंतरी आपलं काही काही लोकांचं फक्त लग्न पत्रिकेतच नाव आहे महाराज, बाकीच्या ठिकाणी कुठंच नाही. का राजा? माणूस जीवन जगत असताना त्याला फक्त ती वाट भेटली पाहिजे महाराज. वाट भेटल्याच्या नंतर त्याच्या जीवनाला भलेपणा आपोआप येतो. पण वाट भेटणारे दाखवणारे भेटत नाहीत, वाट लावणारी भेटतात जास्त. विठाला विठाला एखाद्याला विचारलं म्हणजे महाराज हे 50 एकरचा बागायत आपलं आहे म्हणे, हे 3 मजली बिल्डिंग आपली आहे. मी म्हणजे इकडे हे 50 एकरचं तुझं आहे का? हो म्हणजे आपलंच आहे. म्हणजे तुझ्या बापानं कुठं होतं? याच्यातच. आजोबा पंजोबा मग ती कुठे येत आता? ती गेली मसनाला. आज्या मेला मेला पंजा मेला बाप मसना गेला. मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत नट पंतु तुही तैसा झाला. उठा उठा जागा पाटील वैरारे मोठे. गोड आहे. अरे आपला बाप गेला, आज्या गेला, सगळे गेले, पण घर इथंच राहिलं. म्हणून तुको बऱ्या म्हणता देशी विष्णू ही माझा सहज फिरत आलो. कशाला आपण काय करायचं मला सांगा? हे घर माझं, ते गाव माझं, हे शेत माझं, तुझं काहीच नाही. फक्त 3.5 हाताच्या जागेत तुला फुकून देतात. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है,
एक ना एक दिन बदलना पड़ेगा, क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं, साथ देती नहीं, साथ देती नहीं किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है. फक्त कीर्तनातच ऐकायचं आणि बाहेर गेलो का सगळं सोडून द्यायचं. एक लक्षात ठेवा महाराज, काहीच नाही, आपल्याला फक्त इथं किरायानं आणलेलं आहे. आपले जेवढे दिवस आहेत तेवढे दिवस आपण कसंही जगा, कुठल्या या अवस्थेत जगा महाराज, त्यानं काही त्याच्याकडे तक्रार नाही. पण आपले दिवस संपले, आपण जरी म्हणलो बाबा मी राहतो की अजून 4 दिवस, मानात हात घालून घेऊन जाते त्याला. आता एखाद्याला म्हणत चल बाबा कीर्तन ऐकायला, ते आपलं काम नाही, तसंच राहा, येऊ नकोस. मग आता त्यानं न्यायला आले की म्हणा राहू दे की अजून 4 दिवस, 4-2 लाख घे, 1-2 कोटी घे, त्याच्यामध्ये तुझी पेटी तिथं आहे सगळी भरलेली, आता चल इथं ठेवत नाही. म्हणून जोपर्यंत आयुष्य आहे महाराज तोपर्यंत पुण्य करा, आपल्या जीवनाला भलेपणा मिळतो. जब गया था दुनिया से दोनों हाथ खाली थे, खाली हाथ आया फिर खाली हाथ जाएगा, चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता जाएगा, ढल जाएगा, ढल जाएगा. अरे राजो, आपण गेल्याच्या नंतर ज्याला कळालं त्याच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे, याला म्हणतात पुरुषार्थ, जीवन जगणं. आणि आपण गेल्याच्या नंतर ज्याला कळालं त्यानं बरं मेले म्हणलं समजायचं. आम्ही जीवनात जगायला जीवन आल्याच्या नंतर आमचा काहीच उपयोग झाला, जैसा या वैसा. बरोबर आहे. आजही आमचे गुरुजीचे जोडीदार, बरोबर आहे, आजही गुरुजीचे जोडीदार गेले महाराज, पण ते फक्त शरीराने गेले, पण सगळ्यांच्या हृदयामध्ये आज जागा करून आहे. उत्तम कीर्ती आहे महाराज. त्यांना म्हणायचं तुका म्हणे जिनं जगणं कसं असलं पाहिजे त्यांच्याकडून शिकलं पाहिजे. भले संत संगष्टनी ज्या महात्म्याने महाराज एवढा मोठा त्याग करून करतात, त्यांच्या मागे आपण शिकलं पाहिजे की त्यांचं जगणं कसं आहे, बरोबर आहे, त्यांचं वागणं कसं आहे, त्यांच्या मागे आपण काहीतरी आदर्श घेतलं पाहिजे महाराज. मग आपल्या जीवनाला भलेपणा येतो, नाहीतर अजिबात येत नाही महाराज, अजिबात येत नाही. म्हणून इथली कुठलीही गोष्ट राहण्यासाठी आली नाही, सगळे आपण इथून सोडून निघून जाणार आहात. पण गेल्याच्या नंतर आपल्याला काय कमवायचं आहे हे सगळ्यांनी आतापासूनच ठरवायचं महाराज. आणि दुसरी गोष्ट अशी आहे महाराज, साधू संतांची सेवा केलं पाहिजे, या धर्म मंडपामध्ये सगळ्यांनी कार्य केलं पाहिजे. आई बापाची सेवा सगळ्यात महत्वाची आहे बरं का. घराकडे नातवा सांभाळायचा कंटाळा आला म्हणून तिकडे वारीत फिरवायचं बरं का, बरोबर आहे. ज्या माईबापांनी आपल्यासाठी एवढं सगळे कष्ट करून आपल्याला लहानाचं मोठे केले ना महाराज, त्या माईबापाच्या डोळ्यामध्ये शेवटच्या क्षणाला अश्रू नाही आले पाहिजे, असं जीवन जगलं पाहिजे. आम्ही परमार्थामध्ये किती ज्ञानेश्वरी, किती गीता, किती अध्यात्म सांगण्यापेक्षा महाराज जर या कीर्तनाच्या माध्यमातून आपल्या घरामध्ये जर वाढ वडिलांचा जर मान राखत असतील, अपमान जर होत नसेल तर आमचा सप्ताह सफल झाला हो. बाकीच्या कुठल्याही गोष्टी जरी आपण सांगितल्या ते लोकांच्या डोक्यात बसत नाहीत महाराज. आज आमच्याकडे काही खूप वयवृद्ध म्हणतात महाराज आमचे दोन्ही पोरं सर्व्हिसला येतो, पण काय करावं आम्हाला भाकर घालाय कोणी नाही. अरे काही लोकांकडे मला सांगा, हा कुत्रे आहेत गाडीत घेऊन फिरायला, पण एक लक्षात ठेवा, त्या कुत्र्याला किती चांगली बिस्किट घाला, किती भाकरी घाला, पण एक दिवस कुत्र चावते महाराज. अरे वयवृद्ध आई बापाला मरेपर्यंत एक लक्षात ठेवा महाराज, शेवटच्या क्षणापर्यंत वाळली भाकरी जरी घातलात ना महाराज, पण शेवटच्या क्षणापर्यंत कधीही आपल्याला शाप देत नाहीत, आशीर्वादच देतात, त्याला म्हणतात आई बाप महाराज. म्हणून अशा आई बापाच्या डोळ्यामध्ये कधी अश्रू नाही आले पाहिजे. साधू संतांची सेवा करा. आणि दुसरी गोष्ट अशी महाराज, ज्या धर्ममंडपामध्ये आम्ही सगळी इथं बसलोत ना, हे कोणाचे उपकार आहेत आपल्याला कधी विचार केला? जर आपल्या बाजूच्या गल्लीत जर चोर आले तर आपली बायको म्हणते उगा बसा मरू द्या त्यांनी, आणि तुझ्या घरात घुसले तर उद्या. आता धर्म सांभाळणं खूप गरजेचं आहे महाराज. आता बरोबर आहे, कुठंतरी आपण एक झालं पाहिजे, सगळी यावंच लागते महाराज, याच्याशिवाय पर्याय नाही. अरे आपलं जर लेकरू एखादी जर गल्लीमध्ये गेलं,
2 तास जर लेकरू नाही दिसलं तर आई म्हणते माझा बाळ्या दिसत नाही, बाप म्हणतो माझा लेकरू बाळ्या दिसत नाही. प्रबोध आहे ना, गल्ली सगळं बोंबलत फिरतो महाराज. पण कधी विचार केलात ना, अरे ज्यांच्यामुळे आम्ही आज या येशीला या धर्ममंडपामध्ये आमच्या घरामध्ये आनंद झोपतो, आम्हाला कुठलंच काही फिकर नाही, कोणाचंच काही ताण नाही, कोणाचं टेन्शन नाही, याचं एकमेव कारण कोण आहे माहिती आहे ना? देशावरचा सैनिक महाराज. काही काही महाराज म्हणतात शिवाजी महाराजांचं, आता काल राजाची जयंती होती ना, गुरुजी एका महाराजानं राजाचं पवाडा गायलं तर त्या महाराजांना बंद केलं. कीर्तनात पवाडा नाही म्हणायचं म्हणलं. मी म्हणलं हा तर अवघड आहे म्हणलं, रताळ्या तू या गादीवर थांबून कीर्तन करला असती, कोणाचे उपकार आहेत माहित आहे का तुला? माहित आहे का तुला? हा, शिवनेरीवर शिवबा जन्मला राजाचा अधिपती, राजाचा अधिपती, दैवत छत्रपतीनं आमचं दैवत छत्रपती. एक लक्षात ठेवा महाराज, कोणी मानव या नामानं महाराज आपण सगळ्यांनी मानावंच लागते. अरे आज सगळ्या मंदिरामध्ये देव जर सुरक्षित असेल तरी माझ्या फक्त राजाची कृपा आहे महाराज. आज आमच्या आया बहिणाची जर आबरू जर व्यवस्थित आहे हे फक्त माझ्या राजाची कृपा आहे महाराज. म्हणून बरोबर आहे का, त्या राजाची जयंती खूप मोठ्या उत्सवामध्ये सगळीकडेच महाराष्ट्रामध्ये महाराज सगळीकडे साजरी झाली का नाही मला सांगा? त्या राजाचं आदर केलं पाहिजे. आणि दुसरा आहे सैनिक महाराज, ज्याचा मुलगा 6 महिने सीमेवरून येत नाही महाराज, त्या बापाला विचारा त्या मुलाचं काय होतो, त्या आईला विचारा तिचं काळीज काय म्हणते, माझं पोरग अजून घरला आलं नाही. अरे ज्याची बायको 6 महिने आपल्या पतीची वाट बघते, त्या बाईची अवस्था बघा कधीतरी महाराज, काही कमी जास्त बघा. अरे ज्याची लेकरं लहान लहान गलीने फिरतात, 6 महिने आपला बाप डोळ्यासमोर दिसत नाही महाराज, त्या लेकरीची अवस्था कधीतरी बघा. जिंदा रहने के मौसम बहुत है मगर जान देने की रुत रोज आती नहीं, हुस्न और इश्क दोनों को रुसवा करे, ये जवानी जो खून से नहाती चली, धरती बनी अब दुल्हन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों, हर चले हम फिदा वतन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों, दिल दिया है जान तेरे, ऐ वतन मेरे, दिल दिया है जान तेरे, ऐ वतन मेरे, तू मेरा कलिमा, तू मेरा कलिमा, तू ए मेरे वतन के लोगों, जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. आमचं फक्त एवढंच आहे महाराज, 15 ऑगस्टला जायचं, 26 जानेवारीला जायचं. भारत माता देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, एकाला सोडायचं नाही. फक्त 15
15 ऑगस्ट 26 जानेवारी संपलं एरी टाइमला काही खबर नाही बरोबर आहे सारे भारतीय माझे याला म्हणायचं जगणं आपल्या जीवनामध्ये भलेपणा वाटत असेल तर सगळं गाव सगळे बांधव आमचेच आहेत कोणाला आपल्यामुळे त्रास नाही झाला पाहिजे असं जीवनाची अवस्था ज्याची आहे त्याला म्हणायचं तुका म्हणे जीने याला म्हणायचं जगणं ज्याला जीवन जगणं कळालं त्याच्या जीवनाला भलेपणा येतो इतर लोकांच्या जीवनाला भलेपणा येत नाही म्हणून भगवान परमात्म्याकडे एवढीच मागणी मागायची की देवा जोपर्यंत आमचं शरीर आहे तोपर्यंत आमच्याकडून ही सेवा अशीच करून घे पायाने तुझी यात्रा चालू राहू द्या महाराजांनी खूप मोठा सप्ताह पंढरपुरामध्ये केलेत आदरणीय आमचे महाराजांनी इथं नांदेडमध्ये खूप मोठा उत्सव इथं या ठिकाणी साजरा केलेत महाराज यांना द्यावे तेवढे धन्यवाद कमी येतात असे बातमी खूप कमी बघायला भेटतात आपल्याला खूप कमी आज एकांमुळे महाराजांमुळे आज एवढा समाज इथं आज पंढरपुरासारखं 8 दिवस महाराज आनंद घेतो याच्यापेक्षा मोठं काय मला सांगा विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा हा सुख सोहळा इथं स्वर्गातला सोहळा तिथं सुद्धा नाही आपल्या या नांदेड नगरीमध्ये हा सोहळा आहे महाराज आणि ही सगळ्यात मोठी कृपा कोणाची असेल तर आमचे श्री संत मोतीराम महाराज दस्तापूरकर ब्रह्मनिष्ठ श्री संत मोतीराम महाराज आणि मारुतीराव महाराज दस्तापूरकर खूप उंचची महात्मी आहेत महाराज खूप मोठी महात्मी येतात आणि यांच्या इकडं खूप लोकांनी ज्या ज्या परिसरामध्ये सत्य आहेत महाराज अशा ठिकाणी ह्या महात्म्याने खूप त्याग करून महाराज परमार्थाचा गाभारा खूप मोठं उंचीला नेलेत महाराज म्हणून यांच्या संगतीमध्ये ज्या बी लोकांनी गेलेत महाराज त्यांचा उद्धार झालेला आहे म्हणून यथामध्ये अवकाश सेवा संपलेली आहे खूप वेळ झाला उद्या काल्याचा विषय आहे महाराज बरोबर आहे आणि दिवसभर सगळे थकलेत कारण दुपारी 3 तास कीर्तन होतं बरं काय दुपारचं कीर्तन करून यायला इथं आम्हाला बरोबर 8:30 वाजले आणि आज माझ्यामुळे थोडं उशीर झाला बरोबर आहे आता काय झालं माहिती आहे का जास्त वेळ बोलावं तर ह्याला कीर्तनच नाही तर कमी बोलावं तर अभ्यास नाही म्हणून आपण काय केलं दोन्हीच्या मधला मार्ग काढला आपल्यामुळे कोणाला त्रास बी होणे आणि तुम्ही कितीही जरी उघडून लावा लोकात काही बदल होत केली कर्म झाली त्याची भोग आले त्याच्या नशिबातलं कर्म त्याला भोगावंच लागतं कोणाच्या बापाला चुकत जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो जगी जीवनाचे सार नव्या दाननी सत्वर जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो ज्याच्या कर्माचं फळ त्याला भोगावंच लागते इथं कोणाला चुकत नाही भोगत होणं घडे संचिता वाचोनी करावे ते मनी समाधान आणि काही लोक जर यांना बघून करण्याचा प्रयत्न केला तर होत नाही अन्न मान धन येतो प्रारब्ध अधीन म्हणून यांना सगळ्यांनी सहकार्य करत जावा सगळ्यांनी यांना सहकार्य करत जावा महाराज असंच कार्यक्रम बरेच वर्षापासून महाराजांचा चालू आहे आणि खूप गोड आहेत महाराज अभ्यास गाडी आहेत आता आमच्यासारख्या लेकरांचं काय कीर्तन ऐकतात यांनी पण एवढे मोठे महात्मे आमच्या समोर 2 तास बसतात हे खरंच आमचं परम भाग्य आहे माझ्याकडे वारकरी शिक्षण संस्था आहे 150 लेकर आहेत 150 आणि माझ्याकडे 1 रुपया सुद्धा फीस नाही महाराज 70 लेकरू अनाथ आहे माझ्याकडे बाप नाही आई नाही अशी लेकरं माझ्याकडे 70 आहेत महाराज जर तुम्हालाही कोणाला आपलं लेकरू जर पाठवा असं वाटत असेल तर त्यांनी संपर्क साधावा राजे हो तुम्ही एक्कर घेण्याच्या भानगडीमध्ये लेकरं बिघडू नका बरं का एक्कर जाईल हरकत नाही पण कधी चक्कर येईल सांगता येत नाही फक्त लेकरं घडवा लेकरं वांग मार्गाने जर तुम्ही एक्कर घेण्याच्या भानगडीत पडल्या ना महाराज तर शेवटी डोळ्याला पाणी लावावं लागते काहीच नाही आणि मायबाप कधी मरतात सांगू का तुम्हाला ज्या दिवशी ज्या पोराचं लग्न करून घरामधून त्याच पोरानं आपल्याला सुनेसमोर बाहेर काढलं ना त्या दिवशी आपण संपल्या महाराज त्या लेकरांसाठी म्हणून लेकरांकडे संस्कार शिकवा माझ्याकडेच म्हणून नाही आळंदीला टाका तुमच्या परिसरात जर कुठे वारकरी संस्थे असतील तर त्या ठिकाणी अवश्य लेकरं घडवा महाराज सगळ्यात मोठी संपत्ती लेकरांची आहे महाराज माझ्याकडे जर पाठवत नसेल तुमच्या परिसरात जवळ आसपास कुठे असतील तर त्या वारकरी संस्थेमध्ये महाराज शिक्षण तर हे महत्वाचं आहे महाराज पण शिक्षणासोबत संस्कार खूप महत्वाचे
आता दुसरीचं पोरग मायबापाला जर इंग्रजीमधून शिव्या जर देत असेल तर मायबापाला गोड वाटते महाराज. म्हणून आमच्या वारकरी संप्रदायामध्ये आल्याच्या नंतर कीर्तनकार होईल का नाही माहिती नाही महाराज, गायक होईल का नाही माहिती नाही, वादक होईल का नाही माहिती नाही, पण मरेपर्यंत माईबापाची सेवा मरेपर्यंत करतो महाराज. एवढा आमचा वारकरी संप्रदाय शिकवतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज एक भजन आहे सर्वांनी एका मोठ्या प्रेमानं करायचं. शेवटचं भजन आहे एका प्रेमानं मोठ्या करा, हातवरी करा. एकच आहे, पुन्हा आता काही हातवरी करा म्हणणार नाही बरं. शेवटचं भजन आहे. माईकवाले सप्त ते माईक तुमचे हातवरी करा, भजन करा, करा माऊली सगळी हातवरी करा. तुकाराम तुकाराम एक इच्छा आहे महाराज. दिगंबर बुवा मातेकर यांनी गोड भैरवी म्हणावं आणि तुम्ही दोघांनीच म्हणावं एवढी आमची इच्छा आहे बरं का. हा साहेब सर्वांनी टाळ्या वाजवा महाराज. आता गुरुजीच्या मागे कसं जमत तुका म्हणे जिने, तुका म्हणे जिने, ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना. भले संत संगस्तानी, भले संत संगस्तानी, ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना. तुका म्हणे जिने, तुका म्हणे जिने, तुका म्हणे तुका म्हणे भले संत संगष्टाने, भले संत संगष्टाने, ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना. भले संत संगतनी, भले संत संगतनी, ऐसे आवडते मना, ऐसे आवडते
देवा पुरवा विवासना वासना वासना देवा पुरवावी देवा पुरवावी